नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 23 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता हवामान खात्याने बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यरात्री सांगितलेला आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आज 23 ऑगस्ट संध्याकाळचे 6 वाजत आहे। या ठिकाणी मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी रडारवरती आपण बघू शकाल मित्रांनो, मुंबई आहे, त्यानंतर ठाणे, वसई विरार, उल्हासनगर, पनवेल, त्यानंतर अलिबाग आहे, मुरुड आहे, त्यानंतर इकडे दापोली, दाभोळ, रत्नागिरी आहे, त्यानंतर इकडं देवगड आहे, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे या भागामध्ये आलो आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर आहे, त्यानंतर सांगली आहे, विटा, कराड, वडूज, सातारा, भोर, पुणे, चाकण या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे जुन्नर आहे, अकोले आहे, नाशिक, घोटे, पेठ, त्यानंतर अव्वा, नंदुरबार, साक्री या प्रदेशामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवलेला आहे। त्यानंतर इकडे आपण वळूया मित्रांनो, या भागामध्ये दौंड आहे, बारामती, इंदापूर या अहिल्यानगर, त्यानंतर इकडे श्रीरामपूर, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव या संपूर्ण प्रदेशामध्ये हवामान फारसं कोरडं असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे शिरपूर आहे, त्यानंतर चोपडा, जळगाव, त्यानंतर इकडं बऱ्हाणपूर, मुक्ताईनगर, बोदवड, अंबळनेर, जामनेर, शेवगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आहे, गंगापूर आहे, फुलंब्री आहे, कन्नड आहे, त्यानंतर पिंपरखेड, वैजापूर, पैठण, भागूर, पाथर्डी, अंबड, गेवराई, जालना, त्यानंतर फुलंब्री, भोकरदन, त्यानंतर इकडं शेवगाव, सिल्लोड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण या भागामध्ये वळलो तर कर्जत आहे, त्यानंतर इकडं करमाळा, त्यानंतर इंदापूर, अकलूज, परांडा आहे, बार्शी आहे, भूम आहे, बैराग, मोहोळ, पंढरपूर, त्यानंतर इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर आहे, अक्कलकोट, तुळजापूर, नलदुर्ग, लोहारा, धाराशिव, तेर, कळंब या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं या ठिकाणी वडवाणी आहे, अंबेजोगाई आहे, परळी वैजनाथ, लातूर, औसा, त्यानंतर इकडं बीड आहे, लोणी घाट, गेवराई, रामपुरी या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं या ठिकाणी जालना जिल्हा झाल्यानंतर जालना, परतूर, मंठा, शेलू, पाथरी, माजलगाव, त्यानंतर परभणी आहे, जिंतूर आहे, शेलू, औंढा, नागनाथ, बसमत, पूर्णा, गंगाखेड, त्यानंतर इकडं कंधार आहे, अहमदपूर आहे, मुखेड आहे, नायगाव आहे, पेटुंबरी, देगलूर, भोकर, धर्माबाद, भैसा, हिमायतनगर, अर्धापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, डिग्रस, दारवा, नेर, पुसद, आर्णी, त्यानंतर इकडं किनवट आहे, उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, आदिलाबाद या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आहे, कारंजा, लाड आहे, मानोरा, मंगरुळपीर, वाशिम, त्यानंतर रिसोड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पातूर आहे, अकोला आहे, बाळापूर आहे, खामगाव, जानेफळ, मेहकर, नांदुरा, जळगाव, जामोद, तेलारा, अकोट, त्यानंतर इकडं दर्यापूर, मूर्तिजापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला हवामान कोरडं असणार आहे मित्रांनो। तत्पूर्वी या भागामध्ये पावसाच्या सरी, किरकोळ पावसाच्या सरी आपल्याला मध्यरात्री बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं चिखलदरा, परतवाडा आहे, त्यानंतर अचलपूर आहे, त्यानंतर इकडं अचलपूर, परतवाडा, चिखलदरा, त्यानंतर अमरावती, मोजरी, मोर्शी, आष्टी, चांदूर, त्यानंतर इकडं आर्वी,
कारंजा आहे, त्यानंतर काटोल, सावनेर, कोंडाली, वर्धा, पुलगाव, कोल्हापूर, हिंगणघाट या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर आहे, सावनेर आहे, काटोल आहे, उमरेड आहे, त्यानंतर रामटेक आहे, त्यानंतर इकडं भंडारा, गोंदिया, तुमसर, तिरोरा, वाराशिवनी, त्यानंतर साकोली, अर्जुनी, मोरगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं ब्रह्मपुरी आहे, आरमोरी आहे, पवनी आहे, त्यानंतर चिमूर, उमरेड, कोळासा, मूल, चंद्रपूर, पोबोर्णा, भद्रावती, शेवगाव, त्यानंतर इकडं गडचिरोली आहे, धानोरा आहे, मालेवाडा आहे, राजोली आहे, कोरची आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 23 ऑगस्ट मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला